ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की माऊस कशा पद्धतीने आपण होल्ड करू शकतो। आता हा माऊस आहे आणि या माऊसला दोन बटन्स आहेत। हे लेफ्ट माऊस बटन आणि या स्क्रॉल व्हीलच्या बाजूला इथे जे आहे ते राईट बटन आहे आणि हा माऊस आपण माऊस पॅडवरती ठेवतो। आता हा होल्ड कसा करायचा, तर आपल्या अंगठ्याच्या बाजूचं जे फिंगर आहे ते लेफ्ट बटनवरती ठेवायचं आणि मिडल फिंगर आहे ते राईट बटनांवरती ठेवायचं। आता माऊस हे एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे। एखादी फाईल जर तुम्हाला ओपन करायची असेल तर त्या फाईलवरती एकतर तुम्ही माऊसने ज्यावेळेला डबल क्लिक करता त्यावेळेला ती फाईल ओपन होते आणि माऊस हे एक इनपुट डिव्हाइस आहे जे की एखादा पिक्चर ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही या माऊसचा उपयोग करून एखादा शेप ड्रॅग करून तो ड्रॉइंग एरियावरती डिस्प्ले करू शकता। आणि मॉनिटरवरती ज्या काही फाईल्स जे काही आयकॉन्स आहेत त्याला पॉइंट आउट करण्यासाठी माऊसचा उपयोग केला जातो। आता हा एक मॉनिटर आहे आणि या मॉनिटरवरती हा जो ब्लॅक ॲरो आहे याला म्हणतात माऊस पॉइंटर। तो आहे माऊस पॉइंटर आणि तो काय आहे, एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे। ओके, सो माऊसला 2 किंवा 3 बटन्स असतात। तो अशा पद्धतीने आपण होल्ड करू शकतो। फर्स्ट फिंगर ऑन दिस लेफ्ट बटन, मिडल फिंगर ऑन द राईट बटन। तसेच कसा माऊस पॉइंटर इंडिकेट केला जातो, तर मॉनिटरवरती हा जो ब्लॅक ॲरो आहे या ॲरोला माऊस पॉइंटर असं म्हटलं जातं। थँक्यू।